नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा मृत्यू होऊन जवळजवळ 1 महिना उलटला आहे. मात्र हा मृत्यू नेमका अपघात होता की घातपात होता याबद्दल महाराष्ट्राच्या मनात शंका आहे. विशेष म्हणजे याबाबत त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी बाजू लावून धरली आहे की हा घातपात असण्याची अधिक शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी अगदी देश पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि याबाबत त्यांनी चौकशीची मागणीही केली आहे. मात्र मला प्रश्न पडतो की हे सगळं चालत असताना अजित पवार यांचा हा घातपात झालेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना आणि रोहित पवार हे संबंधित एजन्सीकडं किंवा शासनाकडं या चौकशीची मागणी करत असताना बाकी लोकांना हा घातपात नाही असं वाटण्याची घाई का झाली आहे? किंबहुना ते रोहित पवारला ट्रोल का करतायत? अरे त्याचा तो चुलता आहे, ज्यांना सध्या संवेदना संपलेल्या आहेत, कुटुंबसुद्धा ज्यांना राहिलं नाही, असे लोक कदाचित यांना आश्चर्य वाटत असेल की रोहित पवार आपल्या चुलत्यासाठी कशा प्रकारे मागणी करतायत. परंतु राजकारण बाजूला सोडा, आज बी कुटुंब व्यवस्था अस्तित्वात असणं खूप गरजेचं आहे. कुटुंबामध्ये ठीक आहे, आम्ही नवीन बदलत्या काळामध्ये कुटुंब व्यवस्थेला गमावलेलं आहे, परंतु काही कुटुंब आज बी एक आहेत आणि अशावेळी ठीक आहे, पुढं चालून काही ना काही गोष्टी असतात, मान्य आहे. दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या मोठ्या होतात तेव्हा कुटुंबात मतभेद होतात आणि त्यांना बाजूला व्हावं लागतं, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु शेवटी कुटुंब काही बाबतीमध्ये एकमेकाला जोडलेलं असतं आणि ते जोडलं जाऊ नये का? म्हणजे रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूबद्दल किंवा त्यांच्या घातपाताबद्दल शंका व्यक्त करून चौकशीची मागणी करू नये का? मला हा प्रश्न खूप गंभीर वाटतो आहे. आणि ट्रोल करणारे जे आहेत संवेदनाहीन असे लोक, ते कधीकधी राजकारणावर जातात, कधी पवार कुटुंबियावर जातात, तर कधी अन्य गोष्टीवर जातात. अरे जरा थोडं जागे व्हा, कारण शेवटी एखाद्या कुटुंबातला सदस्य त्यांच्यासाठी जर चौकशीची मागणी करत असेल तर इतरांच्या पोटात दुखण्याची काय गरज आहे मला हेच कळत नाही आहे. आणि त्यांनी अशा गोष्टीबद्दल ट्रोल का करावं हेही कळत नाही आहे. मग त्यांना लई ज्ञान आहे का, त्यांना हवाई क्षेत्रातलं किंवा वैमानिक ते आहेत का वगैरे वगैरे अशा प्रकारचं विधानं करून काही लोक त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात इथं फक्त राजकारण आहे. अनेक लोकांना ज्यांनी राजकारणाशी जोडले गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे चौकशी का नको म्हणतायत हे लोक? चौकशी तर झाली पाहिजे. अनेक नेते आमचे गमावले, त्यांच्या चौकशा झाल्या नाहीत. खरं तर आम्ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या बाबतीत ही हलगर्जीपणा केला नक्कीच. आणि कदाचित सध्या अजित पवार यांचं कुटुंबसुद्धा रोहित पवार सोडले तर हलगर्जीपणाच कदाचित होतो की काय असं वाटलं होतं लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा. कारण असे नेते तयार व्हायला कित्येक दशकं गेलेली आहेत आणि शून्यातून मोठे झालेले नेते जेव्हा अचानक असे कुणाच्या तरी कुटील कारस्थानाचा बळी जातात तेव्हा मागणी तर झालीच पाहिजे. आणि ती मागणी अशी नाही, असं जर झालं तर अतिशय शून्यातून पुढं गेलेले नेते रातोरात असे संपत राहतील. आणि म्हणून आम्हाला कधीकधी वाटतं की हे असं का होतं आहे, लोक एका बाजूनं का उभा राहत नाहीत. इथं कुणाला वाईट वाटण्याची गरज काय? ठीक आहे, चौकशीत हा अपघात असेल हे सिद्ध होईल, परंतु जे मुद्दे काढले जात आहेत किंवा पुढं आलेले आहेत, अनेक घटनाक्रम पुढं आलेले आहेत, याचं तुम्हा लोकांना वाईट का वाटावं हा प्रश्न आहे. इथं हा प्रश्न जो आहे हा वृत्तीचा आहे. जी काही राजकारणातली वृत्ती गुन्हेगारी वाढलेली आहे आणि समोर येणाऱ्या कोणालाही रातोरात गायब करण्याची किंवा संपवण्याची जी एक नवीन परिभाषा सुरू झालेली आहे ही खूप वाईट आहे. आणि हे जर अस्तित्वात आलं पुढेही तर हे राजकारण कोणत्या दिशेला जाईल याचा आपण विचार केला पाहिजे. कारण यामध्ये ठीक आहे, सुरुवातीच्या दिवशी जेव्हा अजित पवारांसारखा महान नेता गेला तेव्हा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता. आणि कोणताही नेता असेल जो महाराष्ट्रात इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचत असेल आणि तो कोणत्याही समाजाचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, हे होतं असं होतं नक्कीच की शेवटी मानवाच्या संवेदना आहेत. सर्वच जाती धर्माच्या लोकांना दुःख झालं होतं अजित पवार गेले तेव्हा. आणि झाल्या कुणाला अशी वाटलं नव्हतं की घातपात झालेला असू शकतो. कारण सुरुवातीला
कुठलाही अपघात झाल्यानंतर लोक फक्त तो अपघात म्हणूनच पुढे घेतात. मात्र जसजशा काही बाबी पुढे येतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून आपल्याला कळायला लागतं की नेमकं तिथं काय घडलं होतं किंवा काय काय झालं होतं. त्याच्या मागच्या काही बाबी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा तो घातपात असण्याची शक्यता लोकांना वाटू लागते. ठीक आहे, इथं बोललं जातं की शरद पवार असं का म्हणले, हे का म्हणले. शेवटी अजित पवारासारखा अतिशय महान नेता गेल्यानंतर, महाराष्ट्र शोकसागरात बुडाल्यानंतर लोकांच्या भावनासुद्धा तितक्याच तीव्र होत्या आणि अशावेळी काही घटना घडू नये म्हणून काही मोठे नेते या ठिकाणी काळजी घेत असतात. कदाचित शरद पवार यांनी त्यामुळं असं वक्तव्य केलेलं असू शकतं. मात्र ते केलं म्हणून काय ती काही क्लीन चिट नाही आहे की तो अपघात किंवा फक्त आहे आणि तिथं काही घातपात झालेला नसू शकतो. सध्याची राजकारणाची जी परिस्थिती झालेली आहे, आपण बघितलं असेल गेल्या 2-4 वर्षामध्ये तर खास करून कुठल्याही पक्षातले लोक कुठं आणायचे कसं कोणत्या यंत्रणाचा दबाव टाकायचा, यंत्रणा सगळ्या आपल्या हाती घेतलेल्या आहेत. त्यामुळं अशा गोष्टी करायलासुद्धा काहीच अवघड नाही आहे. जर हे सिद्ध झालेलं आहे, महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलेलं आहे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात लोक कसे पळत सुटतात ते, कारण त्यांना कोणीतरी तसं धमकावलेलं असतं. तू जे काही मिळवलेलं आहेस ते कदाचित त्याची चौकशी झाली तर तुला आज जावं लागेल आणि म्हणून पक्ष फुटले रातोरात. तसंच ते काही जमलं नाही तर नेत्यांनाच कसं संपवायचं याचेसुद्धा कारस्थानं रचले जाऊ शकतात आणि यामागं काही अवघड नाही आहे. काही ठराविक गोष्टी जर मॅनेज केल्या तर असे मोठे अपघातसुद्धा करणं काहीच अवघड नाही आहे. हे सिद्ध होऊ लागलेलं आहे. कारण याही अपघातामध्ये अनेक गोष्टी अशा संशयास्पद आहेत. अगदी पायलटची बदली असेल, अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळं दृश्यमानता नसताना पायलटला त्या ठिकाणी पाठवणं किंवा विमान उतरायला लावणं किंवा टेक ऑफ करायला लावणं, हे सगळं जर बघितलं तर संशयाच्या नक्कीच याच्या भोवऱ्यात आहे. आणि त्याहीपेक्षा अनेक गोष्टी आहेत जे मी म्हणतो रोहित पवार यांनी मांडलेल्या गोष्टी जर त्यांची चौकशी का करू नये, त्यांनी ज्या पत्रकार परिषदेत ज्या शंका घेतलेल्या आहेत त्याची चौकशी का होऊ नये. आणि चौकशी होऊ नये असं वाटणाऱ्या मला एक कमाल वाटते बऱ्याच वेळा की काही मागणी ही शासनाकडे केली जाते आणि काही ठराविक पक्ष किंवा त्यांचे समर्थक किंवा इतर बी काही लोक असतील हेच का उत्तरं देतात हे कळत नाही. अरे तुम्ही गप्प बसा ना. त्यांचे नातेवाईक आहेत. आता नातेवाईक ते कसे होते, किती खरे होते, खोटे, अरे हे राजकारण आहे. राजकारणात आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याच घरामध्ये चुलते पुतणे सगळेच काय झालेलं आहे हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे सगळीकडं. त्यामुळं सगळीकडे हेच आहे, सगळ्या पक्षातले हेच आहे, सगळ्या कुटुंबातलं हेच आहे. त्यामुळं आपण कशाला या गोष्टीची जास्त अशी हे करावी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मात्र या ठिकाणी आम्हाला एवढंच वाटतं की रोहित पवार जर मागणी करत असतील तर त्याबद्दल कुणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही आहे आणि ती चौकशी झाली पाहिजे. कारण जसजसा काळ पुढं चालला आहे, अनेक बाबी पुढे येऊ लागलेल्या आहेत, तेव्हा हा अपघात नव्हे तर घातपात असण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आणि त्यातच राजकारणातली स्पर्धा ही सुद्धा या घातपातामागचं एक कारण असू शकते, हेही नक्कीच आहे. कारण ही स्पर्धा खूप खतरनाक आहे. कारण आजपर्यंत या स्पर्धेनं अनेक नेते संपवलेले आहेत. मग ते काँग्रेसमध्ये असेल, भारतीय जनता पार्टीत असेल किंवा कोणत्याही पक्षात असेल की कोण कुणाला जड आहे. आणि अलीकडच्या काळात भ्रष्टाचाराच्या काळात अजित पवार यांनी जे म्हटलं होतं की माझ्याकडेही काही भ्रष्टाचाराच्या फाईल आहेत हे वगैरे वगैरे किंवा त्यांचं ते बाकी गोष्टीचं आहे तेही याला काही कारणीभूत आहे का हे बी तपासावं लागेल. परंतु तपास यंत्रणाच आता कुठंतरी बेलगाम झालेले आहेत. तपास यंत्रणाच विश्वासपात्र राहिलेल्या नाहीत. याचं काय. आणि असंच जर झालं, अगोदरच या देशातील लोकांचा न्यायालय जी की महत्त्वाची संस्था आहे आणि CBI सारख्या संस्था किंवा ED सारख्या संस्था यांच्यावरचा विश्वास कधीच गमावलेला आहे. आणि गमावलेला आहे म्हणजे असा रातोरात नाही गमावलेला, तशा घटना घडलेल्या आहेत गमावण्यासारख्या. निवडणूक आयोगासारख्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांनीही आपला विश्वास गमावलेला आहे. हे जर सगळं बघितलं तर लोकांची काहीच चूक नाही. लोकांनी आपोआप डोळे झाकून असा विश्वास म्हणजे काही गमावलेला नाही आहे. तर लोकांना त्याची कारणं, त्याच्या समोर ज्या घटना घडत गेल्या की ज्या घडायलाच नको होत्या, जे निकाल अपेक्षित होते त्याच्या विरोधात निकाल जेव्हा लागले तेव्हा लोकांनी ठरवलं की आता या यंत्रणा नक्कीच सत्ताधाऱ्यांच्या कुठंतरी नियंत्रणात काम करत आहेत, त्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. आणि म्हणून या ठिकाणीही मला वाटतं रोहित पवार यांनी केलेली मागणी ही नक्कीच रास्त आहे आणि तिला संपूर्ण महाराष्ट्रानं
पाठिंबा द्यायला पाहिजे. सत्य जे आहे ते बाहेर येईल. जर अपघात असेल तर अपघात म्हणून बाहेर येईल, जर तो घातपात असेल तर घातपात म्हणून बाहेर येईल. पण त्यावेळी लोकांना कळेल की राजकारण कोणत्या ठिकाणी पोचलेलं आहे, कोणत्या थराला जाऊन ते पोचलेलं आहे, हे बी जरा लोकांना कळलं पाहिजे. तरच जनता याबद्दल विचार करेल आणि भविष्यात राजकारणाबद्दल आपलं मत बनवेल. एवढंच. कृपया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण अवश्य, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलवर BBC केज लाईव्ह हे चॅनल नक्की आपण सबस्क्राईब करा. ताज्यासाठी नमस्कार.